महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरातील नारायण पाखाडी परिसरात पुन्हा एकदा डंपरची विजेच्या खांबाला धडक, वीज पुरवठा खंडित। शनिवारी दुपारी श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट्स पर्यटकांनी भरून गेले होते। उकाडा वाढलेला असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांकडून वातानुकूलित रूमचा आधार घेतला जात होता। सदर वातानुकूलित यंत्रणा सुरू केल्यानंतर वीज वाहनावरती याचा प्रचंड ताण आला व वीज पुरवठा वारंवार खंडित होण्यास सुरुवात झाली। शनिवारी पहाटे वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, त्यानंतर रविवारी व सोमवारी या दिवशी देखील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू होते। मंगळवारी सकाळी महावितरणाने 7 वाजल्यापासून देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। त्यानंतर दुपारी वीज पुरवठा सुरू करण्यात आला, परंतु पुन्हा एकदा वीज वहन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मंगळवारी रात्री 11:30 वाजेपर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरूच होता। त्यातच आज भर म्हणून की काय, दुपारच्या वेळेस नारायण पाखाडी परिसरात फॉरकॉन कंपनीच्या डंपरने पुन्हा एकदा विजेच्या खांबाला धडक दिल्याने विजेचा खांब वाकडा होऊन वीज वाहक तारा तुटून गेल्या आहेत। विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे। सदर वाकड्या झालेल्या पोलच्या जागी नवीन पोल उभा करून वीज वाहक तारा घेतल्यानंतरच वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू होणार आहे। हवेत वाढलेले उष्णतेचे प्रमाण व सापेक्ष आर्द्रतेमुळे सर्वांनाच उन्हाळ्याचा त्रास होत आहे। त्यातच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। फॉरकॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांच्या चालकांना योग्य सूचना द्याव्यात व गाड्या नीट चालवण्यासाठी सूचना कराव्यात, जेणेकरून श्रीवर्धन शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।